तुम्हाला थोडासा रंग लावू मी? नाही, नो नेवर, कधीच नाही. ऐका ना, अगदी थोडासा. नाही म्हणून सांगितलं ना मी. नाही. एकदम छोट्या बोटाने एवढाच. नाही, मला नको आहे आणि तुम्ही सुद्धा तो रंग बाजूला ठेवून द्या. मला रंग लावायला येऊ नका. नाही, एक काम करा, तुमचं तुम्ही खेळा, मी नाही लावून घेणार. आजी, अरे पिंट्या, दरवर्षी तू एक बोटी रंग लावून घेत नाहीस. स्वानंदी, रंगव त्याला, अगे रंगव. अरे लग्नानंतरची पहिली रंगपंचमी आहे तुमची. ती म्हणजे कशी एकदम अशी कलरफुल झाली पाहिजे. बाकी झाली की नाही आजी? मग बस झालं. हे बघ, नाही हो, त्या बरोबर बोलणार. तुम्ही तिच्या भावना फार मनावर घेऊ नका, फसाल. आणि हे रंग वगैरे नकोच आहे मला काही. अहो, ते सगळं नाका तोंडात जातं. तुम्हाला माहिती आहे ना मला संसर्गाचा त्रास आहे म्हणून. आणि तो रंग असा हाताला लागला ना की अशी खाज सुटायला लागते. रंग निघत नाही. कितीही वेळा आंघोळ केली तरी तो रंग निघत नाही. तुम्ही मला रंग लावला. हो, बघितलंस किती आनंद चाललाय तो. आणि आपण इथे तोंडावर पडलोय. आपण तोंडावर नाही पडलोय, आपल्या तोंडावर काळं पडलंय. सोनंदी मॅडम, तुमचा फोन वाजतोय. हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? हो, मी रोहिणी बोलते मॅडम. अगं हो, तुझा नंबर आहे, बोल. का रोहिणी, कशी आहेस तू? आणि बाबा कसे आहेत ग? हो मॅडम, सगळं ठीक आहे, पण मला तुम्ही भेटाल का? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय हो, बरी आहेस ना तू? काय झालंय? काय सांगायचं आहे? मॅडम प्लीज असं फोनवर नको, अहो, खूप महत्वाचं आहे. आपण भेटून बोलूयात का? अगं पण आता तर इथे कार्यक्रम सुरू आहे घरामध्ये, रंगपंचमी आहे ना. मॅडम खूप महत्वाचं आहे हो, प्लीज या ना. बरं थांब, मी येते. मी तुम्हाला पत्ता पाठवते. ओके, आता लगेच येते. हां. ए ए ए ए थांब. हॅपी रंगपंचमी टू यू. सेम टू यू. एवढं आपण कुठलाच सण समरशिवाय साजरा नाही केला नाही. जरा विचित्र वाटतं यावेळी सगळं. जरा रंग लावू द्यायचा नाही? आपण मी 2 बोटं का होईना रंग लावायचो त्याला दरवर्षी. सगळं परत पूर्वीसारखं छान होईल का रे? मला स्वानंदी वहिनीवर पूर्ण विश्वास आहे.